एकीकडे ठाकरे बंधू हिंदीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले असताना सरकारमधील मंत्री मात्र हिंदीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे सरकारवरच दोषारोप करत आहेत। हिंदी भाषेचा निर्णय 2020चाच होता, त्यावेळी सरकार उद्धव ठाकरे यांचं होतं। डॉक्टर माशेलकर यांच्या टास्क फोर्सनं हा अहवाल शासनानं सादर केला होता। त्यांचा अहवाल मंत्रिमंडळाच्या 27 जानेवारी 2022च्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला आणि त्याच दिवशी स्वीकृती देण्यात आली, असा दावा आता मंत्री दादा भुसे यांनी केलाय। आता हिंदीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच आगपाखड करायला सुरुवात केली आहे, असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा अभ्यास करण्याकरिता कार्यबल गट, ज्याला इंग्रजीमध्ये टास्क फोर्स गठीत करण्याबाबत हा 2020 चा शासन निर्णय आहे। साधारणपणे या शासन निर्णयामधली जी काही प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये याची प्रत पण आम्ही, आणि हे नेटवर उपलब्ध आहे, काही गोपनीय डॉक्युमेंट नाही। या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे, भारताला ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्य व ज्ञानप्राप्ती आणि विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रामधील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी साधारणपणे पहिली दुसरीला विद्यार्थ्यांना कुठलंही पुस्तक नाही, कुठलंही इतर त्या तिसऱ्या भाषेचं साहित्य नाही। शिक्षकांच्यासाठीचं पुस्तक असेल आणि शिक्षक त्या पुस्तकामध्ये, आता उदाहरणार्थ लहान बाळांना, मुलांना फुलं, फळं, खेळणी या माध्यमातून आपण त्याचं चित्र दाखवून त्याचं मग अ आ इ क ख ग घ जे आपण शिकवतो, तर त्या पद्धतीने मौखिक पद्धतीने हे शिक्षण देण्याचं प्रस्तावित आहे। नवीन निर्णयाप्रमाणे कुठलंही पुस्तक छापण्यात आलेलं नाही, मग बाजारामध्ये उपलब्ध होण्याचा विषयच निर्माण होत नाही। हे पण मला आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानावर त्या ठिकाणी घालायचं आहे। आता 2020-21 मध्ये कोण होतं? ती समिती, तो अहवाल कोण होतंय? मी तुम्हाला मंत्रिमंडळ दाखवलं ना, अहवाल दाखवला। मला वाटतं की अभ्यास करून बोललं पाहिजे त्यांनी, आणि एका संयमतेने, कोण पण असू दे, दादा भुसे असू दे, आणखी कोण पण असू दे,